मागण्या होतच असतात. ठीक आहे. आता तोंड फुटली. फुटताना तोंड फुटली. पहिल्यांदा गेले आणि नाव घेत नाही. तुतारी चिन्ह मिळाला पहिला चिन्हाचं लॉन्चिंग रायगडवर गेले. याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवते मी तुम्हाला. मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं. हुंकू दे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये काही वाद झाले, रात्री गोळीबारापर्यंतची घटना घडली. त्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी, राजकीय आधार आहे. अर्थातच आहे ना, अर्थातच झालेलं आहे त्याला. मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असं एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना. की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये ती होईलच. नाही, कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आहे. मी इतकी वर्ष सगळा लढा सुरू आहे. पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे. मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत. मी राजकारणाची गोष्ट बोलतोय. त्याला काही देणं घेणंच नाही आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे. यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे. पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटलं तुला काही विचारायचंय. मला वाटलं हात उचली. तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वठणीवर आणलं पाहिजे, पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे याचा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का, कोणी नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वठणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. येतो. तर कुणासोबत स्टेज शेअर केला म्हणजे लगेच युती आघाडी होत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. लोकांनी नेत्यांना वठणीवर आणलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आगामी निवडणुकांसाठी आमचा सर्व्हे सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.